शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा भरते पत्र्याच्या शेडमध्ये। शहादा स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण होऊन देखील शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे। ही अत्यंत दुर्दैवी व लांछनास्पद बाब असून निदान आता तरी या शाळेला पक्की इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार शाखा या संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले की स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण होऊन देखील शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदेची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे। ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे। जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये निधी येत असतो, तरी देखील आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागते। ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। तरी शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत। सम्राट V7 न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट। स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही आमचे आदिवासी विद्यार्थी मुलं हे एका पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत, जिथं बकऱ्याही बांधू शकत नाही अशा ठिकाणी आमचे आदिवासी मुलं शिक्षण घेत आहे। एवढी दुर्दैवाची बाब आहे। शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरते। या पत्र्याच्या शेडच्या शाळेला ज्या भिंती आहेत त्या कुडाच्या भिंती आहेत, त्याही झिरपलेल्या आहेत आणि पडू झालेल्या आहेत। अशा या शाळेमध्ये झेंडावंदन करण्यासाठी अक्षरशः बांबूचा दांडा काढण्यात आलेला आहे। केवढी दुरावस्था या शाळेची आहे। आपला जीव मुठीत घेऊन हे मुलं शिक्षण घेत आहेत। नंदुरबार जिल्हा परिषदला करोडांचा निधी येतो, मग हा निधी जातो तरी कुठं? येथील लोकप्रतिनिधींना, आमदार, खासदार, पुढाऱ्यांना, त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांना आमचे हे मुलं अशा बकऱ्यांच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत हे दिसत नाही आहे का? भौतिक सुविधांच्या अभावी आमच्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे। कधी हे शेड पडून आमची मुलं मरू शकतात, असा जीवितास आमच्या मुलांच्या जीवितास धोका आहे। म्हणून या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी, अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।